ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की सायली आणि अर्जुन हे दोघंजणं सायलीच्या आईवडिलांना शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले असतात. आता ते दोघं, सायली आणि अर्जुन, हे आता सदाशिव आणि मैनावतीच्या जुन्या घरी चाललेले असतात. तर इकडे सदाशिव म्हणत असतो, मला काही वाटत नाही सायली आणि जावईबापू आपल्याला शोधत इकडे येतील. त्याबरोबर मैना म्हणत असते, मी म्हटलंय ना येतील, तर ते दोघं आपल्याला शोधत इथे नक्की येतील. आता ते दोघं खरं तर आपल्याला शोधत आपल्या घरी जातील. मग हा आपल्या घरी जातानाचा रस्ता आहे, म्हणूनच मी इथे तुम्हाला थांबायला लावलं आहे ना. आता ते दोघंजणं जेव्हा घरी जायला येतील तेव्हा त्या दोघांनाही आपण इथे दिसणार आणि त्यांना कळणार की आपण इथे भिका मागतोय. ते कळलं. इतक्यात सदाशिवला सायली आणि अर्जुनची गाडी दिसते. सदाशिव म्हणतो, ते बघ आले बघ आले. त्याबरोबर लगेचच आता मैना म्हणते, हो मग तिकडे काय करताय, या इथे या. आणि मग दोघंजणं आता एकत्र येतात आणि भिका मागण्याचं नाटक करतात. ए दादा, ए ऐक ना, ए दे ना. त्याबरोबर आता इथे सदाशिव म्हणत असतो, हे बघ मैने, आपल्याला त्यांना पटवायचं आहे की आपण भीक मागतोय म्हणून काय. त्याबरोबर मैना म्हणत असते, तुम्ही काही काळजीच करू नका बघा. त्याबरोबर इकडे आता लगेचच कल्पना ही म्हणत असते, सायलीच्या बाबतीत नेहमी असं का होतं मला काही कळत नाही. बिचारीचे 4 दिवस सुखाचे जातात तर पुन्हा काहीतरी नवीन संकट येऊन तिच्यासमोर उभं राहतंच. त्याबरोबर लगेचच आता प्रताप हा विचारत असतो, मला सांग, तू पूर्ण आजीला काही सांगितलं नाही आहेस ना यातलं कल्पना. त्यावर कल्पना म्हणते, नाही, पूर्णाईंना काही नाही सांगितलेलं मी अजून तरी, पण जर त्या आता बाहेर आल्या ना तर आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघून आपोआपच त्यांना कळेल की काहीतरी घडलं आहे म्हणून. त्याबरोबर आता लगेच इकडे अस्मिता म्हणत असते, मला तर सायलीचं खूप वाईट वाटतं. म्हणजे अगोदर ती तन्वी सायलीला नेहमी त्रास देतच असते आणि त्यात आता हे तिचे आईवडील सापडले, ते सुद्धा तिला त्रास देत आहेत. त्यावर आता कल्पना आणि प्रताप तिच्याकडे बघायला लागतात. तर ती म्हणते, नाही म्हणजे बघतोय ना आपण, आता हे तिचे आईवडील आहेत, ते कसे वागतायत ते तिच्याशी. आता घर वगैरे सोडून जायची काही गरज होती का, म्हणून मी बोलते फक्त, बास. त्याबरोबर कल्पना आणि प्रताप म्हणत असतात, अगं म्हणून तू काही वायफळ बोलशील का. हे बघ, उगाचच्या उगाच काहीही बोलू नकोस तू अस्मिता, तू जरा शांत राहा. त्याबरोबर मग अस्मिता लगेचच गप्प बसणं पसंत करते. त्याबरोबर आता इथे प्रताप म्हणत असतो, काही कळायला मार्ग नाही आहे, कुठे असतील काय, असे न सांगता गेलेच कसे काय. त्याबरोबर आता अस्मितासुद्धा म्हणत असते, आता सायली आणि अर्जुन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीसुद्धा माहिती मिळणार नाही. त्याबरोबर आता प्रताप म्हणत असतो, हो ना, ते एक खरं. आता इथे सायली आणि अर्जुनची वाट बघत असताना कल्पना हिला खूप टेन्शन येत असतं. तर प्रताप आणि अस्मिता हे विचार करत असतात प्रॅक्टिकली की ते दोघं खरोखर कुठे कुठे जाऊ शकतात. त्याबरोबर लगेचच आता कल्पना ही प्रतापला म्हणत असते, अहो मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा ना. त्यावर प्रताप विचारतो, काय करायचं आहे. त्यावर कल्पना म्हणते, अहो काय करायचं आहे काय, एक काम करा, अर्जुनला फोन करून बघा, विचारा ना त्याला सापडले का म्हणून सायलीचे आई बाबा. त्याबरोबर मग प्रताप हा त्याचा फोन हातामध्ये घेतो. तर दुसरीकडे आता सायलीचे आईवडील म्हणजेच सदाशिव आणि मैनावती हे दोघंजणं भिका मागायला लागलेले असतात. ओ दादा द्या ना, ओ दादा काहीतरी खायला द्या ना, ओ दादा ओ दादा ओ. त्याबरोबर आता इथे एवढं त्यांची जी वाईट अवस्था सायली बघते, तिला खूपच जास्त दुःख होतं. अर्थात आपल्या आईवडिलांना ती भीक मागताना बघत असते. तर आता दुसरीकडे अर्जुनसुद्धा हे सगळं बघतो, पण अर्जुनला मात्र हे सर्व बघून अजिबातच वाईट वाटत नाही किंवा दुःख होत नाही, उलट त्याला राग येतो हे सदाशिव आणि मैनावती काय करतायत या गोष्टीचा. तर इकडे सदाशिव आणि मैनावती चोरी केलेले पैसे हातामध्ये बघून खूपच जास्त आनंदी होत असतात. मग सायलीला मात्र दुःख होतं. सायली गाडीच्या खाली उतरते आणि ताबडतोब सदाशिव आणि मैनाकडे धावत येत म्हणते, आई बाबा, अहो काय चाललंय तुमचं, काय करताय तुम्ही दोघंजणं इथे. त्याबरोबर सदा आणि मैना म्हणतात, अगं नाही, आम्ही ते आपलं सहजच म्हणजे ते. त्यावर सायली म्हणते, आई बाबा प्लीज नका खोटं बोलू माझ्याबरोबर, मी बघितलं आहे तुम्हाला इथे भीक मागताना. का करत होतात तुम्ही हे सगळं, काय गरज होती तुम्हाला भीक मागण्याची, कशासाठी. त्याबरोबर लगेचच आता सदा आणि मैना एकामेकीकडे पाहायला लागतात. तर सायली म्हणते, आई बाबा मी तुमच्याशी बोलते, का केलं तुम्ही हे सगळं. मग मैना म्हणायला लागते, सायली अगं मग आम्ही काय करणार होतो दुसरं, आमच्याकडं काही पर्यायच राहिला नव्हता बघ. अगं पोटं पाण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागतंच की,
म्हणून मग आम्हाला सुद्धा जे सुचलं ते आम्ही करायचं ठरवलं. म्हणून मग इथं आलो शेवटी. विचार केला काहीतरी तर करता येईल. सदा म्हणत असतो, जावई बापू, अहो आमची दिवाळी गेली तुमच्या घरी. दिवाळी म्हणजे आमच्या कामाची वेळ हो, आणि ती तुमच्या घरला गेली म्हणजे आम्हाला पैसा कमवण्यासाठी काहीतरी तर करायला लागणार होतं. म्हणून मग हे करावं म्हटलं. त्याबरोबर लगेचच आता इथे सायली म्हणत असते, अहो आई बाबा हे काय काम करताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आणि मी आहे ना तुमच्यासाठी. मग आहोत आम्ही ना, चला तुम्ही घरी. त्याबरोबर लगेचच मैना म्हणत असते, नको गं बाई नको, तू जा आता. तू तुझ्या घरी सुखी राहा पुरी. आमचा त्रास उगाच तुला नको. जा जा तू घरी जा तुझ्या, तू सुखी राहा. हां जा पुरी जा. असं म्हणत आता मैना ही सायलीच्या अंगावरून हात फिरवते, तिच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते, जा तू जा, दिल्या घरी जा पुरी जा जा. हां आमची काळजी नको करू. अगं आमचे भोग आहेत हे नशिबाचे, भोगू द्या आम्हाला. त्याबरोबर सायली म्हणते, आई बाबा तुम्ही माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता घरी चला. त्यावर ते म्हणतात, नाही गं नको, तू जा पोरी. त्याबरोबर सायली म्हणते, आई बाबा आता जर तुम्ही माझ्याबरोबर घरी आला नाहीत ना, तर याद राखा मी पुन्हा कधी बोलणार नाही आहे तुमच्याशी. तुम्ही चला घरी. त्याबरोबर सदा आणि मैना म्हणतात, अगं नको गं पोरी नको. सायली म्हणत असते, आई बाबा असं का करताय? का हट्टीपणा करताय उगाचच्या उगाच? सांगते ना मी तुम्हाला घरी चला म्हणून, तर घरी चला ना, ऐका माझं. अहो तुम्ही तरी बघा ना. त्याबरोबर मग अर्जुनसुद्धा म्हणतो, काय चाललं आहे तुम्हा दोघांचं? ते एवढं सांगते ना घरी चला घरी चला, मग चला घरी. आणि मग आता अर्जुन आणि सायली हे दोघंजणं सदा आणि मैनावतीला आता घेतात, गाडीमध्ये बसवतात आणि आता ते लोक घरी जायला निघालेले असतात. सायली सदा आणि मैनाला मागच्या सीटवर बसून पुढे येईपर्यंत अर्जुन येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसलेला असतो. आता तो मिररमध्ये बघत असतो तर सदा आणि मैना हे दोघंजणं विकृत पद्धतीने हसत असतात. म्हणजे त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला हे ते दोघंजणं एकमेकाला सांगण्यासाठी खरं तर हसत असतात. मग सायली येऊन गाडीत बसल्यावर ते दोघं तोंड परत उदास करतात. त्याबरोबर इकडे कल्पना म्हणत असते, अहो मी फोन करा म्हटलं होतं ना तुम्हाला, बघा ना फोन करून अर्जुनला. सायलीचे आईबाबा सापडले का, कुठे आहेत, काय आहेत, काहीतरी तरी माहिती कळेल ना आपल्याला. त्याबरोबर मग अर्जुन याला जर आता फोन केला तर मग त्यालासुद्धा टेन्शन येईल. त्यापेक्षा आपण थोडा वेळ वाट बघूया, काय होतं आहे ते आपल्याला कळेल. असं आता लगेचच प्रताप कल्पनाला सांगतो. मग कल्पनाकडे थांबण्या वाचून काही पर्याय नसतो. इतक्यात इथे आता अस्मिताच्या फोनवरती सचिनचा फोन आलेला असतो. सचिनचा फोन बघून अस्मिता खूपच जास्त खुश होऊन जाते आणि ती म्हणते, अय्या सचिनचा फोन आला आहे. हॅलो हां सचिन, तू मला सरप्राईज देण्यासाठी दारात तर नाही येऊन थांबलायस ना? आणि मग बिचारी अस्मिता धावत दारात येते. त्याबरोबर सचिन म्हणतो, नाही गं अस्मिता, मी अजून इथून निघालेलो नाही आहे. मी दारात येऊन कुठे कसं थांबेन? बाय द वे मी काय म्हणत होतो तुला, मला खूप घाई झाली आहे गं बाळाला आणि माझ्या बाळाच्या आईलासुद्धा भेटण्याची. एका बाजूला सचिन तिच्याशी बोलत असतो तर दुसऱ्या बाजूला समिधा शिखरे म्हणजेच साक्षी शिखरे हिच्याशी चॅटिंग करत असतो. इतक्यात त्या ठिकाणी आता महिपत आलेला असतो. आता महिपत आलेला साक्षीला कळत नाही. साक्षी म्हणते, अण्णा हो तुम्ही कधी आलात, काही कळवलं नाहीत. त्यावर महिपत म्हणतो, नाही तू नाव जरी बदललं असलं तरी तू माझीच पोरगी आहे, मी तुझा बाप आहे, ही गोष्ट बदलू शकत नाही ना. त्यामुळं मला तुझ्याकडे येताना तुला प्रत्येक वेळी सांगूनच आलं पाहिजे हे पण काही जरुरी नाही काय, बरोबर ना? त्याबरोबर आता लगेचच ती म्हणायला लागते, हो ॲब्सोल्युटली अण्णा, असं काय बोलताय तुम्ही? मग महिपत म्हणतो, ते सगळं सोड, मला सांग मोबाईलमध्ये बघून काय हसती? नाही म्हणजे कोणाबरोबर तरी बोलतच असणार म्हणूनच हसती, हे एवढं तर मला कळलं आहे, पण नक्की कोणाबरोबर बोलती आणि काय बोलती ते सांग की. त्याबरोबर आता लगेचच साक्षी म्हणायला लागते, अण्णा अहो थोडे दिवस जाऊ द्या, मग बघा तुम्हाला सगळं मी आपोआपच सांगून टाकते. अण्णा म्हणतात, आधी मला सांग नाहीतर काहीतरी घोळ घालून ठेवशील. त्यावरती म्हणत असते, अहो अण्णा समिधा शिखरे हे माझं नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोहोचवता यावं यासाठी ना मी काही सोशल मीडिया अकाउंट ओपन केलेले आहेत आणि त्या सोशल मीडिया अकाउंटवरतीच मी मॅट्रिमोनियम साईडवरती सुद्धा एका नाव नोंदवलं आणि तिथे मला एक मुलगा मिळाला. आम्ही एकमेकाला डेट करतो आहे, एकमेकाबरोबर बोलतो आहे, असं आता ती लगेचच सांगत असते. त्याबरोबर इकडे महिपत म्हणत असतो, वा 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 वाढव स्वतःचं नाव वाढव, स्वतःचं नाव एवढं मोठं कर बघ पुरी, एवढं मोठं. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणत असते, हो अण्णा
त्याच्याबरोबर जरा बोलून गप्पा मारते, बघते ना काय करता येईल ते. त्यावर महिपत तिला सांगतो, नाही बोल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, साक्षी शिखरे मेली आणि तिचे दोस्त बी समजे तिच्याबरोबर गेले, कळलं ना. तर इकडे आता नागोबा आलेला असतो. नागोबा याला बघितल्यावर कल्पना ही विचारते, अरे भाऊजी तुम्ही असे अचानक, या ना, या बसा. प्रतापसुद्धा म्हणतो, अरे ये ना नागराज, प्लीज बस. त्याबरोबर नागोबा सांगायला लागतो की असं कधी घडलं आहे का, किल्लेदारांच्या घरी एखादी स्पेशल गोष्ट केली आहे आणि ती सुभेदारांकडे आली नाही आहे म्हणून. आज आमच्या बायकोने इटल्या केल्या होत्या तर मग इटल्या द्यायला आलो. तर प्रिया म्हणत असते, नागोबा तुला काय वाटतं, मला तुझे इरादे काय आहेत ते माहीत नाही आहे का, तुझ्या ओठात एक आणि पोटात एक आहे, आणि बघ मला खात्री आहे की तुझं काहीतरी कामच असणार आहे. असो, आज जरी त्या सुमनने पोहे बनवले असते ना तरी तू पोहे द्यायलासुद्धा इथवर आलाच असतास, कारण तुला काहीतरी काम आहे. इतक्यात आता लगेचच त्याचा फोन वाजतो. प्रताप म्हणतो, मी फोनवर बोलून आलोच. तर तोवर कल्पना आणि अस्मिता चहा बनवायला गेलेले असतात. मग याच संधीचा फायदा प्रिया करून घेते आणि म्हणते, काका कसे आहात. त्यावर आता ती नागराजच्या जवळ येते आणि म्हणत असते, बरं झालं तुम्ही स्वतःच इकडे आलात. ते नाही म्हणजे मला तिकडे यायची गरज पडली नाही ना. अहो, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही सायलीचे आई बाबा म्हणून जे 2 खोटे माणसं आमच्या घरी आणले होते त्यांना आम्ही पळवून लावलं, ते पळाले. त्याबरोबर नागोबा म्हणतो, काय तू त्या दोघांना पळवून लावलंस, कसं म्हणजे तू केलंस काय, ते दोघं पळून गेले कसे. इतक्यात आता त्याची नजर समोर पडते, तर समोरून त्याला सायली, अर्जुन, सदा, मैना सगळेच येताना दिसतात. त्याबरोबर आता नागोबा म्हणतो, ती बघ तुझी बॅड न्यूज समोरून चालत येते, सदा आणि मैना. आता सदा आणि मैनाला पुन्हा घरी आलेलं बघून प्रियाला मात्र खूपच जास्त राग आलेला असतो. प्रिया जाते आणि पुन्हा मागे बसून घेते टेबलावर. तर आता इथे सायली, अर्जुन हे दोघंजणं मैना आणि सदाला घेऊन आलेले बघून सगळ्यांनाच बरं वाटतं. तर आता लगेचच कल्पना म्हणत असते, तुम्ही दोघंजणं हे असे न कळवता कुठे निघून गेला होतात. त्याबरोबर अर्जुन आणि सायली हे त्या दोघांनाही म्हणतात की जा बसा. मग लगेचच कल्पनासुद्धा म्हणते, हो हो तुम्ही बसा पहिले. त्याबरोबर अस्मिता म्हणते, आणि हे काय तुमच्या कपड्याला केवढी माती वगैरे लागली आहे, काय झालं, तुमचा अपघात वगैरे झाला आहे का. अर्जुन, अरे काय विचारते मी, ॲक्सिडेंट वगैरे नाही ना झाला यांचं रोडला, काय झालं बोल ना काहीतरी. त्याबरोबर मग अर्जुन हा आता खरं सांगायला जाणारच असतो. त्याबरोबर सदा आणि मैना बका पाणी पिऊन घेतात आणि मग म्हणत असतात की नाही नाही अपघात वगैरे काही नाही, आम्ही ते देवळात दर्शनाला गेलो होतो तर तिकडं चुकून एक लहान पोरगा खेळत होता आणि त्याचा धक्का लागला आम्हाला आणि आम्ही पडलो म्हणून माती कपड्याला लागली, बस बाकी काही नाही. त्याबरोबर आता अस्मिता म्हणते, पण तुम्ही न सांगता असे मंदिरात का गेलात. त्यावर आता लगेचच इकडे पुढे सायलीची खोटी आई म्हणायला लागते की अगं ते काय आहे ना, आमची लेक आम्हाला एवढ्या वर्षांनंतर भेटली तर मग देवाचे जरा आभार नको का मानायला, म्हणून मग आम्ही दोघंजणं जोडीने देवाचे आभार मानायला गेलो होतो, बस बाकी काही नाही गं. त्याबरोबर हे ऐकून मग लगेचच इकडे कल्पना म्हणते, अच्छा नाही काही हरकत नाही, बरं झालं उलट देवळात जाऊन लागते. तर इथे हे दोघंजणं एवढ्या एक्स्ट्रीम लेवलचं खोटं इतक्या पटापट कसं बोलू शकतात हा प्रश्नच अर्जुनच्या मनाला खात असतो. तर सायलीला भूतकाळ आठवतो की माझ्या हिच्या हाताला लागलं आहे, हिला त्रास होत असतो वरचेवर, म्हणून मग मी हे दवाखान्यात घेऊन जायचं म्हणत होतो पण आमच्याकडे पैसेच नाही आहेत. त्यावेळी अर्जुनने पैसे दिले होते आणि म्हणाला होता की हे घ्या बाबा, याच्यातून तुम्ही बिल सगळं भरा. आणि मग अश्विनने येऊन तिच्या हाताचं प्लास्टर खोललं आणि सगळ्यांना खरं सांगितलं. आता ते सगळं आठवल्याच्या नंतर सायलीला जरा त्रास व्हायला लागतो. तर सायली आता लगेचच त्या दोघांनाही थांबवते आणि म्हणते, आई बाबा पुरे झालं आता, तुम्ही दमलाय की नाही, खोलीत चला थोडा वेळ आणि आराम करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तर आता लगेचच अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, हो सायली मलाही तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, तू सुद्धा पटकीन आपल्या खोलीमध्ये ये चल. आता अर्जुनने तू आपल्या खोलीत ये असं सायलीला म्हटल्याबरोबर सायली सांगते, नाही जरा थांबा, मला आईबाबांबरोबर थोडं बोलायचं आहे, मग मी येते हां. आणि मग ती लगेचच त्या दोघांना म्हणते, आई बाबा चला आपण निघूया. त्याबरोबर आता लगेचच इकडे नागराज पटकन बोलून जातो की नाही म्हणजे खरं जर म्हणायचं झालं तर तन्वीसारखी मुलगी मिळायला नशीब लागतं. सगळेजण आता नागोबाकडे बघायला लागतात. तर नागोबा म्हणतो, ओ सॉरी ॲक्च्युली ते तन्वी तोंडात बसून गेलं आहे ना म्हणून तन्वी चालू तोंडात सायलीसारखी मुलगी असायलासुद्धा भाग्य लागतं. बघा ना खरोखर केवढी काळजी करते ती मुलांची, किती मनापासून सगळं व्यवस्थित करते ते, इतकं कोणी करतं का.
त्याबरोबर लगेचच आता इकडे कल्पना म्हणायला लागते की हो अगदी बरोबर बोललात तुम्ही भाऊजी. बरं आम्ही आलो चहा बनवत होतो ना. अस्मिता चल आपण एक काम करू, आता सायलीचे आई बाबा आले तर त्यांच्यासाठी सुद्धा चहा करूनच घेऊ. भाऊजी तुम्ही बसा, आम्ही चहा घेऊन आले. इतक्यात प्रतापच्या फोनवर पुन्हा एक फोन येतो. प्रताप म्हणतो माझ्या फोनवर फोन येतोय, मी आलोच नागराज. आणि मग नागराजला तिथे हॉलमध्ये ठेवून आता प्रतापसुद्धा निघून जातो. तर आता इथे प्रिया ही सुद्धा उठून जाते आणि नागराजला तिच्या मोबाईल पळवण्याची संधी मिळते. नागराज मोबाईल घेऊन शुभमकडे येतो आणि शुभमला म्हणतो शुभम हा घे त्या प्रियाचा मोबाईल, आत्ताच्या आत्ता लवकर तो व्हिडिओ तिच्या मोबाईलमधनं डिलीट कर. आता शुभमने काम करायला सुरुवात केलेली असते. तर इकडे सदा आणि मैना खोलीत येतात. तर मैना पहिला AC चालू करते. आता ती बघतच राहते सायली की अरे या दोघांचं काय. त्यावर लगेच सदा आणि मैना म्हणायला लागतात की अगं बाहेर खूप उकडतंय ना, डोकं तापलं मंदिराबाहेर, म्हणून मग आम्ही AC लावली आल्या आल्या. सायली म्हणते AC लावण्याचा मला काहीच प्रॉब्लेम नाही आई बाबा, पण तुमचं दोघांचं नेमकं काय चाललंय. तुम्ही दोघंजणं मंदिराबाहेर भीक का मागत होतात आणि तुम्ही आता आईबाबांबरोबर पुन्हा खोटं का बोललात. त्याबरोबर आता सायलीचे खोटे आईबाबा म्हणायला लागतात की अगं सायली, जर तुला आवडलं नाही आम्ही भिका मागितलेल्या तर मग तुझ्या सासू सासऱ्यांना आम्ही कोणत्या तोंडानं सांगायचं की आम्ही रस्त्यावर भिका मागत होतो म्हणून, आणि त्यासनी बी हे आवडलं नसतं नवं, म्हणून आम्ही खोटं बोललो बघ. अगं जे सुचलं ते बोललो, आमच्याकडं दुसरा पर्याय नव्हता गं खरंच. त्याबरोबर सायली म्हणत असते अरे पण तुम्हाला दोघांना कळतंय का, तुम्ही दोघंही जण किती सराईत पद्धतीने खोटं बोलताय. म्हणजे तुम्ही सतत खोटं बोलत असता असं वाटेल कोणालाही तुम्हाला बघून. आणि जर तुम्हाला पैशांची गरज होती तर तुम्हाला भीक मागायची काय गरज होती. तुमचं स्वतःचं टेलरिंगचं दुकान आहे, तुम्ही तुमचं दुकान सुरू करायचं होतं. तिथे जाऊन थोडं बसायचं, काम करायचं, की चोरी मागायची, अशा भिका मागायच्या काय गरज होती का भिका मागायची. त्याबरोबर मग आता ते दोघं म्हणायला लागतात की हे बघ सायली, आमचं चुकलं, आम्ही पुन्यांदा असं नाही करणार, खरंच आमचं चुकलं. त्याबरोबर आता सायली ही त्या दोघांनाही सांगत असते तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला एक गोष्टीची आठवण करून देते. हे बघा तुम्ही सुभेदारांचे व्याही आहात. सुभेदारांना इथे खूप जास्त पनवेलमध्ये मान आहे, महत्त्व आहे, आणि त्यांचे तुम्ही व्याही आहात. त्यामुळे तुम्ही तुमचाही मान जपला पाहिजे आणि त्यांचाही. त्यामुळे पुढच्या वेळेपासून हे असं काहीतरी होईल हे होऊच देऊ नका. काळजी घ्या गोष्टींची. नाही कारण काय ना, उगाच नको ते घडून बसायला नको, म्हणून मी फक्त तुम्हाला काळजी घ्या इतकंच सांगते. तुम्ही जे वागलाय ते चुकीचं होतं आणि ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे. मी समर्थन करणारच नाही आहे त्या वागण्याचं, असं आता सायली त्यांना खडसावते. त्याबरोबर मग मात्र आता सदा आणि मैना या दोघांनाही गप्प राहण्यावाचून सायलीच्या समोर काही पर्याय नसतो. ते दोघंजणं गप्प असतात. तर सायली म्हणते आता गप्पच बसणार आहात. मग लगेच आता इकडे मैना म्हणायला लागते सायले अगं असं किती दिवस आम्ही इथं राहणार, शेवटी घरी जायला हवं नवं, म्हणून मग घरी जाण्यासाठी आम्ही सोय करत होतो. त्याबरोबर सदा म्हणतो सायले अगं मी आज पाव तर कधी बी खोटं बोललो नाही, मी खोटं नाही बोलत, खरं सांगतोय खरंच मी खोटं नाही ग बोललो. पण बाळा मी काय करू, आता आम्हाला जे सुचलं शेवटी आम्ही तेच करणार ना, म्हणून भिका मागणं हे सुचलं म्हणून भिका मागितल्या बघ. खरंच सॉरी, आमचं चुकलं. पुण्यांदा आम्ही हे असलं काहीतरी अजिबातच करणार नाही, शबू द्या आमचा. त्यानंतर आपण इथे पाहतो की जिथे नागोबा गाडीत बसून व्हिडिओ डिलीट करायला लावत असतो इतक्यात तिकडे प्रिया येते आणि प्रिया म्हणते काय मग झाला का व्हिडिओ डिलीट. त्याबरोबर आता इकडे नागोबा घाबरतो. तर सायली अर्जुनला म्हणत असते अहो तुम्ही साधा एक फोटो बघून हे माझे आईबाबा आहेत असं कसं काय ठरवू शकता, फोटो तर कोणीही बनवू शकतं ना. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो मी फक्त एवढंच करून थांबलेलो नाही आहे, मी एक अत्यंत महत्त्वाची आणि खूप मोठी गोष्ट केली आहे, आणि ती म्हणजे तुझी आणि त्या मैनाची DNA टेस्ट, आणि तुमची DNA टेस्ट सेम आली आहे. त्यावर हे ऐकून मग मात्र अर्जुनला खूप मोठा आश्चर्याचा धक्का जो बसलेला असतो तोच धक्का आता सेम टू सेम सायलीला बसलेला असतो. तर अर्जुन म्हणत असतो बघ तुझ्या डोळ्यांनी तू नीट रिपोर्ट चेक कर. मग सायली आता रिपोर्ट आलटून पलटून चेक करायला लागते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.